असं करा, तिची ओळखता येईल असं करा. रामकृष्ण हरी कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हा रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो साजनी सुख हा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा तो हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव 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 बरबा तो हा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी बर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल तो हा माधव तो हा माधव बरबा तो हा जय जय राम
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम गेल्या वर्षी कोणता आपण घेतला होता तुमच्या लक्षात राहत नाही ते बरंच आहे आमचं अवघड झालं असतं ना आठवे देव तो करावा उपाव दैवत करावा उपाव आठवे देव तो करावा उपाव आठवे दैवत करावा उपाव हे रत्य जीवाव खटपटा आठवे देव तो करावा उपाव करावा उपाव आठवे देव तो करावा उपाव करावा उपाव हे रथ्य जीवाव खटपटा होई बा जागा होई बा जागा जागा होई बा जागा होई बा जागा होई बा जागा जागा होई बा जागा वाऊगा कागा शिनाशील वाऊगा जागा विराशील वाऊगा जागा विराशील जाणिवेचा भारे भवाची डोही भावी भवानी जाणिवेचा भारे भवाची डोही भावी भवानी बुडशी तो कै निघशेना होई बा जागा होई बा जागा जागा होई बा जागा होई बा जागा होई बा जागा होई बा जागा वाऊगा कागा शिनाशील तुका म्हणे देवा पावशील भावे तुका म्हणे देवा पावशील भावे देवा पावशील जाणता ते ठावे काही नोही तुका म्हणे देवा पावशील भावे तुका म्हणे देवा पावशील भावे जाणता ते ठावे काही नोही होई बा जागा होई बा जागा होई बा जागा होई बा जागा वाऊगा कागा शिनशील शिनशील विठोबार भुमाई जय जय विठोबार भुमाई विठोबार भुमाई विठोबार भुमाई विठोबार भुमाई माऊली महाराज पिंपरीकर यांना साथ देईल 3 पंचाळ महाराज सुकळीकर.
माग म्हणा दुसऱ्याला द्या म्हणते म्हणत नाही. पुन्हा म्हणते शेवटची ती. हरी आठवे देव तो आठवे देव तो करावा उपाव आठवे देव तो आठवे देव तो आठवे देव तो आठवे देवा तो आठवे देवा तो आठवे देवा तो करावा उपाव आठवे देवा तो आठवे देवा तो आठवे देवा तो आठवे देवा तो करावा आठवे देवा तो आठवे
देव तो आठवे देव तो करावा उपाव आठवे देव तो आठवे देव तो आठवे देव तो आठवे देव तो करावा उपाव आठवे देव तो आठवे देव येते जीवाव खटपटा येते जीवाव खटपटा होई बागा होई बागा होई बागा होई बाजागा होई बाजागा हेरते जीवाव खटपट हेरते जीवाव खटपट होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई वाओ कागा शीना शीना आ बागा होई बागा होई बागा होई बागा होई बागा Gagas Sina Sina Wa
टाळी वाजवा, टाळी बोला. माणसं पुढे या, मागवले पुढे बसा. पुढे पुढे या, पुढे या. पाठीमागे बसलेले समोर बसा, समोर बसा. नाही नाही बसा बसा बसा, काय हरकत नाही, बसा. हो ऐका, तुम्हाला सांगण्यामुळे ह्यांना पाठ नसेल अभंग निवडीला मी. अभंग बघा एकदा. आठवी देव तो करावा उपावम, ईरत्यजीवाव खटपट. याचा बेस कमी करायचा, कळेल असं करा. होई बा जागा, होई बा जागा, वाऊगा कागा शिनशील. पुढे ऐका. जाणीवेच्या भारी
भवाची डोही बुडशितो कै निघशिना होई बा जागा वाऊगा कागाशिनशील तुका म्हणे देवा पावशील भावी जाणता ते ठावे काही नव्हे होई बा जागा वाऊगा कागाशिनशील विठ्ठल विठ्ठल सीतानाथ समारंभां श्री गुरुमेनदास मध्यमां अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे श्री गुरु परंपरां नमोतया माता पित्याचे पालन नमोदया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोदया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे सत्यवादी पित्या वचन सत्यवादी नमो विश्वरूपा विष्णुमाय पाव विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय पाव विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारमोपा पांडुरंगा परामुपा पांडुरंगा परामुपा पांडुरंगा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान विष्णू परमात्म्याच्या पुण्यपावन दरबारामध्ये श्री क्षेत्र शेळगावामध्ये चालत असलेला हा नैमित्तिक कीर्तनाचा कार्यक्रम निमित्त सगळ्याला ज्ञात आहे, तरीही वक्त्याचं कर्तव्य या नात्याने आपल्या गावातील श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवाशी पांडुरंग व्यंकोबा गड्डिमे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने उपस्थित असलेली सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल यांचे तीनही चिरंजीव श्री रामभाऊ पांडुरंग गड्डिमे, लक्ष्मण पांडुरंग गड्डिमे आणि प्रभाकर पांडुरंग गड्डिमे या तिघाच्याही वतीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे. सेवेकरिता उपस्थित तुम्ही सकल ग्रामस्थ मंडळी, श्रोतृ मंडळी, पाहुणे मंडळी, मित्र मंडळी, उपस्थित समस्त माता मावल्या, उपस्थित गावातील परिसरातील पंचक्रोशीतील गुणवान टाळकरी, उपस्थित गायनाचार्य महाराज मंडळी, मृदंगाचार्य, विणेकरी, सर्वांच्या पुण्यपावन उपस्थितीमध्ये 1 तास कीर्तन विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबांचा अत्यंत उत्कृष्ट असा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात की बाबा रे जागे व्हा. आणि मग त्याचं निमित्तही आज तसंच आहे, श्राद्धाचं कीर्तन आहे. गतवर्षी ही गोड जेवणाच्या कीर्तनाला मी चालू होतो आणि त्यावेळेला अभंग घेतला होता मृत्यू लोकी आम्हा आवडते परी. देवाने बुद्धी अशी चांगली ठेवली की तुम्ही 10 वर्षापूर्वीचं विचारलं तरी सांगतो की ते हा अभंग होता बुवा. आणि मग आज अभंग उपदेशपर प्रकरणातला तुकोबारायांचा आहे. मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना मनाने काही करायचं नाही, जे कराल ते कोणाच्या तरी मार्गदर्शनाने केलं पाहिजे. म्हणजे मी परत जबाबदारीने बोलतोय, जर तुम्हाला संसार यशस्वी करायचा असेल, संसार चांगला करायचा असेल, तर तो सुद्धा कोणाच्या तरी मार्गदर्शनाने करावा. आणि जर तुम्हाला परमार्थ चांगला करायचा असेल
तर तो सुद्धा कोणाच्या तरी मार्गदर्शनानेच करावा, मनाने करू नये. तुम्ही भागवत वाचत असाल तर पैठणच्या नाथाणी भागवतात ओवी लिहिली. नाथ महाराज असं म्हणाले, प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या, अपमती भजताराया अनेका अपाया माझी पडे. हा, नाथ महाराज असं म्हणाले, तुम्ही प्रवृत्ती रूप संसाराचं काम करा किंवा निवृत्ती रूप परमार्थाचं काम करा, दोन्हीकडेही अवश्य पाहिजे आचार्या. म्हणजे आता सध्या पाऊस कमी आहे, पडला, आता तुम्हाला पडलाय वाटतं, परवा चांगला झालाय तुमच्याकडे, तरीही अशा प्रसंगाला काय पेरलं पाहिजे, किती पाऊस असताना पेरलं पाहिजे, हे मनाने न करता घरातल्या वडीलधाऱ्याला विचारलं, म्हणजे अनुभवी माणसाला विचारलं, तर पुढे येणारी सुख दुःख मला वाटतं जरा बरी जातील. म्हणजे अनुभव्याचं मार्गदर्शन संसारात असावं. तसं परमार्थ करायचा आहे. आता परमार्थ करणं ही मनाने करण्याची क्रिया नाही. महाराजांच्या शब्द आहेत, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. इथे सुद्धा कोणीतरी मोठा मार्गदर्शक जीवनामध्ये असला पाहिजे. आता हे तुम्हाला उदाहरणाने कळवून देईल, म्हणजे लक्षात येईल. आपल्याकडे वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे 6 अक्षराचा, राम कृष्ण हरी. रामात 2 मात्रे, कृष्णात 2 मात्रे, हरीत 2 मात्रे. आता परत आहे का बरं का, ज्याला व्याकरण कळतंय त्याला माझी भाषा कळेल. लोक बऱ्याच वेळेला रामकृष्ण हरी म्हणताना अशुद्ध म्हणतात. ते कसं म्हणतात आहे का, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि मग रामकृष्ण हरी म्हटलं की तो म होतो अर्धा, पूर्ण म कसा होतो, अर्धा होतो. आणि म अर्धा झाला की 6तली 1 मात्रा कमी होते. म्हणजे किती मात्रा होतात मग, 5 मात्रा. आता मंत्र आहे 6 मात्र्याचा, पण उच्चारण किती मात्र्याचं होतंय, 5 मात्र्याचं. याला म्हणायचं अशुद्धता. याला काय म्हणायचं, अशुद्धता. कारण आमच्याकडे मात्र्याला फार जबाबदारी आहे. काय बुवा, मात्रा जर बिघडला तर चाल बिघडते, मात्रा बिघडला तर कानारा किती मोठा असला तरी बिघडतो. तसं इथे सुद्धा शुद्धतेला फार महत्व आहे. आता तुम्ही मला कोणी शंका घ्याल, महाराज तुकोबाराय म्हणाले, वेडे वाकुडे गायीन परी तुझाची म्हणवीन. बरोबर आहे ना. कोणी असं म्हणेल, महाराज आम्हाला लिहिता वाचता येत नाही, आम्ही काही म्हणलं तरी देवाला चालतंय. पण तुम्ही अर्धच वाचलंय, अर्ध तुम्हाला माहित नाही. त्याच्या पुढं असं लिहिलंय, ते केवळ अज्ञानाकरिता, ज्याला काहीच कळत नाही त्याच्याकरता त्याने काहीही म्हटलं तरी देव येतो. पण ज्याला नोटा कळतात त्याला मात्र काही म्हणून चालत नाही. हे कळतं ना तुम्हाला. चाल म्हणायची असेल, प्रमाण म्हणायचं असेल, जप करायचं असेल तर तो शुद्धच असला पाहिजे. लोक म्हणतात घ्या ना भागून, आम्ही म्हणतो मग मंडपाच्या मागे पाकिट का मोजतो बाबा, पुन्हा तिथेही म्हटलं पाहिजे घे बाबा भागून, आता काय बिघडलं. ज्याला नोटा कळतात त्याला शब्द कळाले पाहिजे. आणि मग रामकृष्ण हरी असा सरळ आणि सोपा मंत्र आहे. हे न कळता जर म्हणत राहाल तर तो फळ देणार नाही. कारण महाराजांचे शब्द आहेत, मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा. आणि मग महाराज अशा वेळेला आम्हाला हे कोण सांगेल. आणि मग मला तुम्हाला तेच सांगायचंय, अवश्य पाहिजे आचार्या. हे सांगण्याकरता सुद्धा परमार्थ असा करावा लागतो, हे सांगण्याकरता सुद्धा हे चुकतंय बाबा, हे असं नाही, हे असं आहे, हे सांगण्याकरिता सुद्धा परमार्थामध्ये कोणीतरी मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. म्हणून संसार करा किंवा परमार्थ करा, मनाने करू नका. मनोमार्गे गेला मुकला म्हणाले महाराज, मनाने नका. मग संताचे संगती मनो मार्ग गती, मनाला गती लावा साधूच्या संगतीने. विठ्ठल अर्थात तुम्ही ऐकता कोणाचं याला विशेष महत्व आहे. बघा मी जरा जबाबदारीने पुन्हा पुन्हा सांगतो. महाभारतातली कथा आहे. कौरव आणि पांडवाचं युद्ध ठरलं. भगवान कृष्ण कन्हैया झोपला होता. दुर्योधन देवाला भेटायला गेला आणि भेटायला गेलेला दुर्योधन देवाच्या उशाला जाऊन बसला, डोक्याकडून बसला. पाठीमागून अर्जुन आला, देवाच्या पायथ्याती बसला, पायाजवळ येऊन बसला. जेव्हा देवाला जाग आली उठून बसल्याबरोबर अगोदर समोर दिसला अर्जुनच. बोल अर्जुना का आला.
आता अर्जुन काही बोलणार तेवढ्यामध्ये दुर्योधन म्हटला, देवा मी अगोदर आलोय. देवाने सांगितलं, दुर्योधना तू डोक्याकडून बसल्यामुळे बहुतेक मी तुला पाहिलं नाही. याचा सरळ सोपा अर्थ आहे, देवाची आमच्यावर नजर पडावी असं वाटत असेल तर पायाजवळ बसायची का? डोक्यावर बसणाऱ्याला, डोक्यात बसणाऱ्याला देव जवळ करत नाही. पुढे ऐका, अर्जुनाला बोलण्या पण दुर्योधन म्हटला, देवा मी अगोदर, मला बोला. ठीक आहे दुर्योधना, काय पाहिजे तुला सांग. देवा आमचं युद्ध ठरलंय, माहित आहे मला, मी शिष्टाई घेऊन आलो होतो. देवा तुम्ही कोणाच्या बाजूने? देवाने मधला मार्ग काढला. देवाने सांगितलं, दुर्योधना एका बाजूला माझी सेना राहील, एका बाजूला मी राहील. पुढे ऐका, सेना ज्या बाजूला असेल त्या बाजूला युद्ध करेल, पण मी ज्या बाजूला असेल त्या बाजूला मी युद्ध करणार नाही. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. एखादी नीतीची गोष्ट सांगेल. दुर्योधनाने विचार केला, याचा काय उपयोग आहे आपल्याला? हा टाळ वाजवत नाही, विणा घेत नाही, चाल म्हणत नाही, न्यायचा कशाला याला? देव म्हणला, तू नको आम्हाला, तेव्हा तुझी सेनाच दे मला, म्हणजे काय हरकत नाही. दुर्योधन नारायणी सेना घेऊन निघून गेला. आता बारीक आहे का? आणि देवाने अर्जुनाची गंमत केली. देव अर्जुनाला म्हणाले, अर्जुना मला वाटतंय तू हरणार आहेस आणि दुर्योधन जिंकणार आहे. का देवा? अरे नारायणी सेना घेऊन गेला दुर्योधन आणि तू मला घेणार आहेस. मला घेऊन काय उपयोग आहे? मी युद्ध करणार नाही. मला घेऊन काय उपयोग आहे? मी हातात शस्त्र धरणार नाही. मला वाटतंय तुझा नक्की हार होणार आहे तुझी. देवाचे शब्द आहेत, कबीराच्या मुखातले आहेत, हार तो तेरी निश्चित है, हार तो तेरी निश्चित है, तू हो जाएगा उदास. हार तो तेरी निश्चित है, तू हो जाएगा उदास. मक्खन तो दुर्योधन ले गया, छाछ बचे है तेरे पास. म्हणजे लोणी लोणी घेऊन गेला दुर्योधन आणि ताक राहिले तुझ्या जवळ. मला घेऊन काय करशील? पण अर्जुनाचा इतका दृढ विश्वास आहे, त्याने प्रत्युत्तर दिले देवाला, देवा जीत तो मेरी निश्चित है, न होऊंगा मैं उदास. जीत तो मेरी निश्चित है, न होऊंगा मैं उदास. मक्खन दुर्योधन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है ना मेरे पास. लोणी घेऊन गेला बिघडत नाही, पण लोणी चोरणारा जगाचा मालक माझ्या ताब्यात आहे. आणि मला पुढे ऐका, आता जबाबदारीने ऐका. कौरव 100 आहेत आणि पांडव 5च आहेत. 100 पाणी पाजायला एकही शिल्लक राहत नाही आणि 5च्या केसालाही धक्का लागत नाही. कारण काय? कारण एकच आहे, मार्गदर्शक. पांडवाचा मार्गदर्शक कृष्ण कन्हैया 5 असले तरी मरत नाही. आणि कौरवाचा मार्गदर्शक आहे मामा शकुनी, 100 असले तरी जगत नाही. आता मग जीवनामध्ये कृष्णासारखा सांगणारा असावा का शकुनी सारखा असावा, हे ज्यानं त्यानं ठरवावं. विठ्ठल जबाबदारीने ऐका. म्हणून मार्गदर्शक जीवनामध्ये गरजेचं आहे. तर पुढे ऐका, याच्यापेक्षा अजून वेगळी गोष्ट आहे. मार्गदर्शक तुम्ही निवडाल, पण मला वाटतंय मार्गदर्शन करणाऱ्यानेही पुढचा कसा आहे हे पाहिलं पाहिजे. ज्याला काहीच कळत नाही त्याच्या समोर काय सांगून उपयोग आहे? ज्ञानोबा नाही म्हणाले, खडकी जैसे वर्षले की आगी माझी पेरिले. दगडावर पाऊस पडावा किंवा चुलीत बियाणं पेरावं ते कोण्या कामाचं? तसं हे काय कामाचे? ज्याला काहीच कळत नाही त्याला सांगू नका. म्हणजे हे ज्ञानोबाचं जसं आहे तसं पैठणच्या नाथांनी याच्यापेक्षा खडतर शब्दात समाचार घेतलाय. पैठणचे नाथ महाराज तर असं म्हणाले, एखाद्या वेळेला नपुंसक पुरुषाच्या समोर एखादी सुंदर पद्मिनी उभी केली असता, त्या नपुंसकाला त्या सुंदर पद्मिनीकडे पाहून कुठलाच भाव निर्माण होत नाही. त्याप्रमाणे मूर्खाच्या समोर कितीही विद्वान उभा केला तरी त्या विद्वानाच्या विद्वत्तेने मूर्खाला काहीच फरक पडत नाही. महाराजांचे शब्द आहेत, काय नपुंसका पद्मिनीचे सोहळे, वांजेशी डोहाळे कैसे होते. हे तुमच्या पाठातलं आहे. अर्थात हे तसं नसतं. म्हणजे ऐकणाराही पक्का पाहिजे आणि सांगणारा त्याच्याहून अधिक पक्का पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल
काय होतं उपदेश ऐकल्याने? उपदेश ऐकल्याने हित होत आहे. मी जबाबदारीने सांगतोय, 3 प्रकारचं ज्ञान आहे जगामध्ये. एक ज्ञान आहे त्याला म्हणतात स्वाभाविक ज्ञान. दुसरं ज्ञान आहे त्याला म्हणतात उपदेशित ज्ञान. आणि तिसरं ज्ञान आहे त्याला म्हणतात प्रासादिक ज्ञान. परत ऐका, पहिलं ज्ञान आहे त्याला म्हणतात स्वाभाविक ज्ञान, म्हणजे उपदेशाने नाही, वाचून पुसून नाही, जे जन्मतः आपल्या बरोबर असतं त्याला म्हणतात स्वाभाविक ज्ञान. आता बऱ्याच गोष्टीचं ज्ञान जन्मताच असतं. म्हणजे काय? खायचं ज्ञान कुठे असतं? हे जन्मता असतं. जन्मलेल्या लेकराला आईचं स्तन मुखात दिल्याबरोबर दूध कसं ओढावं हे शिकवावं लागत नाही, ते बरोबर दूध ओढतं. अर्थात खायचं ज्ञान जन्मत आहे. डोळ्यानेच पाहावं लागतं हे शिकवावं लागत नाही, कानानेच ऐकावं लागतं हे शिकवावं लागत नाही, नाकाच्या द्वारे श्वासोश्वासाची क्रिया करावी लागते हे शिकवावं लागत नाही. हे माणसाला मनाने कळतं, याला म्हणतात स्वाभाविक ज्ञान. पैसा सुद्धा माणसाला शिकवावा लागत नाही. कसा कळतो? हे स्वभावाने कळतो, मनाने कळतो. तुम्ही एखाद्याच्या घरी जा आणि लेकराच्या समोर 1 रुपयाचं नाणं 10 रुपयाची नोट धरा, त्याला बरोबर कळतं काय घेतलं पाहिजे आणि काय घेतलं नाही पाहिजे. अर्थात आता हे स्वाभाविक ज्ञान कोणाला कळतंय? उदाहरण आणखी सोपं. जुन्या काळात लेकराच्या डोळ्याला काजळ लावण्याची पद्धत होती. म्हणजे मला वाटतंय आमच्या लहानपणी होतं, म्हणजे तुमच्या लहानपणी काजळ नक्की होतं. आमचे महाराज म्हणायचे, ज्या काळात माणसं घरी जन्मत होते आणि घरीच मरत होते त्या काळात काजळ होतं. काय म्हणतोय मी? ज्या काळात माणसं घरी जन्मायचे आणि घरीच मरायचे त्या काळात काजळ होतं. आता माणसं कुठं जन्माले? तर दवाखान्यात. आणि मरायलेत कुठं? काजळ राहिलं नाही बघा. आणि मग ती आई हातात काजळाची डब्बी घ्यायची. आठवण करा लहानपणाची, माझं मला आठवतंय. आईनं काजळाची डब्बी हातात घेतलेली पाहिल्याबरोबर लेकरू पडायला लागायचं. लेकरू काजळ लावू देत नव्हतं. मग आई गोडी लावते, इकडे जवळ ये, तुला गंमत देते, हे करते ते करते, पण ते ऐकत नाही. शेवटी आई म्हणते, ए बाळू, काजळ लावू दे, तुला पैसा देते. काय देते? पैसा देते. आता त्या वयात त्या बाळूला पैसा म्हणजे भाजी का पैसा म्हणजे भाकरी कळत नसतं. पण पैसा म्हणलं की बाळू मांडी घालून बसतो. घाल म्हणतो काजळ. आणि मग आई या बोटाना काजळ घेते, दोन्ही डोळ्यात लावते आणि काजळ लावल्याबरोबर हे म्हणते, दे पैसा. आणि मग आई खरा पैसा देत नाही, काजळ लावून काळं झालेलं बोट हातावर टेकवते आणि घे म्हणते पैसा. आम्ही म्हणतो आईनंच लहानपणी शिकवलंय काळा पैसा घ्यायचं. पुढचं सांगूच का? अर्थात पैसा काय म्हणतात, कशाला म्हणतात हे कळत नाही. पण पैसा म्हटलं की अज्ञानी बाळू सुद्धा काजळ लावून घेतो. याला म्हणतात स्वाभाविक ज्ञान. विठ्ठल हे स्वभावत आहे. पुढे ऐका, दुसरं ज्ञान असतं त्याला म्हटलं प्रासादिक ज्ञान. म्हणजे जे जन्मतः नसतं, पण ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या आदी महात्म्यांच्या देवाच्या प्रसादाने जे ज्ञान प्राप्त होतं त्याला म्हटलं प्रासादिक ज्ञान. उदाहरण घ्या, अज्ञानातले अज्ञानी पण साधूच्या संगतीत, देवाच्या संगतीत ज्ञानी झाले, प्रासादिक ज्ञान. पैठणला नाथ महाराज भावार्थ रामायण लिहायला लागले. युद्धकांडापर्यंत आलं रामायण. आणि नाथाने सांगितलं, मंडळी आता निघावं लागेल मला, षष्टी जवळ आली. मंडळी म्हटली, महाराज तुम्ही जाताय पण रामायण सांगेल कोण उर्वरित रामायण? सांगितलं, सांगेल, माझ्यापेक्षा चांगला वक्ता देतो तुम्हाला. महाराज वक्ता चांगला द्या, तो वक्ता नसावा, चांगला द्या. म्हणे, हो चांगला देतो. कोण आहे? गावबा ये म्हणे. आता निवळ पुरणपोळी खाण्याकरता राहिलेला तो पोरगा कधी रामायण ऐकलं नाही, की हरिपाठ नाही, की कधी गंगा स्नान नाही, काहीच नाही, फक्त पुरणपोळी खायचा. तो पळत आला, जी बाबा बैस म्हणे रामायण सांग.
लोक म्हटले नाथ महाराज तुम्हाला वेळ लागला. अहो जो कधी कथेला नाही, रामायणाला नाही, हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, तो रामायण काय सांगेल? नाथ महाराज म्हटले सांगेल तो रामायण. गावबा महाराज पाटावर बसले आणि युद्धकांडाच्या 42व्या अध्यायापासून नाथानीच रामायण सांगितलं, गावभानी लिहिलंय बघा. पुढे 91व्या अध्यायापर्यंत युद्धकांडाच्या, आणि उत्तरकांड मात्र सगळं गावभानीच सांगितलं आणि गावभानीच लिहिलं. हे असं आहे. आणि मग आता मला एकच सांगायचं, ज्याला काही कळत नाही तो रामायण लिहिण्याचा अधिकारी झाला कशाने? याला म्हणायचं प्रासादिक ज्ञान. कसलं ज्ञान म्हणायचं याला? हे प्रसादाने प्राप्त होत आहे. तुकोबाराय म्हणाले देवा मी गाथा लिहिली, मी 4 कोटी अभंग केले, आता आपले त्याच्यातले 4,04,042 शिल्लक आहेत. अर्थात मी जे बोलतोय ना देवा, तुम्ही काकडा म्हणत असाल तर प्रमाण आठवेल तुम्हाला. देवा मी जे बोलतोय ना हे माझं नाही बघ देवा. मग हे मी जे बोलतोय देवा ते तुझ्या प्रसादाचं आहे देवा. तुझा प्रसाद मला प्राप्त झाला नाही माझी वाणी पदरीची. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी. माझी कोणी वदविली माझी कोणी वदविली वाणी. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी. प्रसादा वाचुनी जिया विठ्ठला. प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठला. प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठला. प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठला. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. अहो पांडुरंगे पंढरीचे. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे. द्रौपदाच्या बाबतीत जरा मी साशंकच आहे. तू का म्हणे माझी कोणी वदविली वाणी. देवा मी कुठे बोलणार रे, पण बोललो ना मी. कशाने बोललो? हे तुझ्या प्रसादाने. प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठले. देवा तू बोलायला लावलं मला. म्हणजे हे माझं नाही, याला म्हणायचं कसलं ज्ञान? याला म्हणायचं प्रासादिक ज्ञान. दुसरं प्रमाण सांगतो. शराक्षरा वेगळा, शर अक्षरा वेगळा. तुका हो निराळा. तुका हो निराळा. अरे पाहे निगम कळा. पाहे निगम कळा. पाहे निगम कळा. गोरी विठ्ठल प्रसादे. विठ्ठल प्रसादे. गोरी विठ्ठल प्रसादे. विठ्ठल प्रसादे. शराक्षरा वेगळा. शराक्षरा वेगळा. शराक्षरा वेगळा. क्षर अक्षरा वेगळा. तुका हो निराळा. हे भोले पाहे विठ्ठल प्रसादे.
पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसाद. निगम शब्दाचा अर्थ आहे वेद. देवा मी कुठे गेलो रे वेधशाळेमध्ये, कुठे मी अध्ययन केलं का, पण तरीही माझी वाणी वेद बोलते हे माझं नाही विठ्ठल प्रसाद आहे. तरीही माझी वाणी वेद बोलते हे तुझ्या प्रसादाने. मग लक्षात ठेवा, आता पहिलं ज्ञान असतं त्याला म्हणतात स्वाभाविक ज्ञान, स्वभावाने येतं. दुसरं ज्ञान असतं त्याला म्हणतात उपदेश प्रासादिक ज्ञान, जे प्रसादाने येतं. आणि तिसरं ज्ञान आहे उपदेशिक ज्ञान, म्हणजे जे उपदेशाने प्राप्त होतं. चांगल्या महात्म्याचं ऐकलं की मनाने बुद्धी परमार्थाकडे वळते, त्याला म्हणतात उपदेशिक ज्ञान. उदाहरण घ्या, जुन्या काळात गणित विषय शिकवण्याकरता एक प्राध्यापक होते. नाव होतं तीर्थराम. नाव काय होतं? तीर्थराम. ते लाहोरला, म्हणजे आता पाकिस्तानची राजधानी आहे, लाहोरला मोठ्या विद्यापीठामध्ये गणित शिकवायचे तीर्थराम. एके दिवशी कॉलेज सुटलं आणि घराकडे निघाले. वाटेमध्ये कीर्तन चाललं होतं आणि कीर्तनकार कीर्तनात सांगत होते, बाबा रे मानवाचा देह एकदाच मिळतो, भगवत चिंतन करा, देहाची सार्थकता करा, देह वाया घालवू नका. हे कीर्तनकार कीर्तनात सांगत होते आणि तीर्थराम रस्त्यानं चालले होते. आता वाटेने जाणाऱ्या तीर्थरामाने चलता चलता हे ऐकलं, बसून नाही, कसं ऐकलं? रस्त्याने चालता चालता ऐकलं आणि मनामध्ये विचार आला, हे बुवा सांगतात ते खरं आहे, मी माझा देह सार्थकी लावला पाहिजे, उगीच इथे तिथे प्रपंचा करता हा देह वाया घालवू नये. आणि तिथेच वैराग्य प्राप्त झालं. तीर्थराम घराकडे चाललेले पण कॉलेजमध्ये परत गेले, राजीनामा दिला, हिमालयामध्ये जाऊन संन्यास धारण केला. आणि मग आता संन्यास घेतलं की नाव बदलत असतं. भगव्या कपड्याचे साधू झाले, नाव होतं पूर्वी तीर्थराम. संन्यास घेतल्यास नाव झालं स्वामी रामानंद तीर्थ. कुठल्या तरी इतिहासात वाचलं असेल तो. आता मग लक्षात ठेवा, गणित विषयाचा प्राध्यापक रस्त्याने चालता चालता कीर्तन ऐकलं तरी बुद्धी बदलते. मला नवल वाटतंय, तुम्ही समोर बसून ऐकता तरी घरी जावंच वाटतंय. आता हे का वाटतं, याला बरंच काही कारण आहेत. असो विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगायचंय काय, शिकलेला माणूस, नोकरदार माणूस, पण वैराग्य झालं, साधू झाला, कशामुळे? याला म्हणायचं उपदेशिक ज्ञान. उपदेशाने बुद्धी बदलते. किंवा दुसरं उदाहरण घ्या, म्हणजे हे तुम्हाला माहिती नाही, माहितीतलं सांगतो. एक राजा झाला आपल्याकडे इतिहासामध्ये, नाव आहे त्याचं भर्तृहरी. विद्वान राजा, हुशार राजा, अवंती नगरीचा राजा. आता जी उज्जैनी आहे त्या उज्जैनीचा राजा होता हा भर्तृहरी. जर तुम्ही उज्जैनला तीर्थयात्रेला जात असाल तर सगळं पाहता, पण तिथे भर्तृहरीची गुफा आहे, जिथे भर्तृहरीने तप केलं ते पहा. आता गेल्यास पाहिलं असेल तर बरं, धन्यवाद आहे. त्या भर्तृहरीची नगरी उज्जैनी. तो इतका विद्वान राजा होता, हुशार राजा. ज्या काळात उत्तम राज्य चालवायचा त्या काळात त्याने 100 श्लोकाचा ग्रंथ लिहिला भर्तृहरीने. त्या ग्रंथाचं नाव आहे नीतिशतक. काय नाव आहे? नीतिशतक. हा, आम्ही आळंदीला असताना हे अभ्यासाकरता ग्रंथ होते आम्हाला. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्याला उत्तम राजकारण करायचं त्यानं नीतिशतक अभ्यासावं. नंतर त्या भर्तृहरीचं लग्न झालं, सुदर्शन महाराज. प्रपंचामध्ये बायको आली, नाव तिचं पिंगला. नाव पिंगला. नंतर राज्य करता करता त्या बायकोच्या प्रेमामध्ये बुडाला. आता तो किती बुडतो कसा बुडतो तुम्ही अनुभवयात, मला त्यातलं काही कळत नाही. त्या पिंगलेच्या प्रेमामध्ये जो बुडाला त्याने पुन्हा 100 श्लोकाचा ग्रंथ लिहिला. नाव आहे शृंगार शतक. काय नाव आहे त्याचं? शृंगार शतक. आमचे गुरुजी म्हणायचे, ज्याला संसार चांगला करायचा त्याने शृंगार शतक अभ्यासावं, साधकाने वाचू नये. पण आम्ही वाचलं नाही, आमच्या संग्रही ठेवलंय फक्त. मग पुढे ऐका. आता एके दिवशी हा भर्तृहरी प्रधानाला, सैनिकाला बरोबर घेऊन वनामध्ये शिकारी करिता गेला.
तिथे त्याने एका हरणाची शिकार केली. आता करू नका, त्या काळात चालत होतं. हरिण मारलं आणि सहज मनात आलं की आपल्या बायकोचं आपल्यावर खरंच प्रेम आहे का तपासावं. अंगातले कपडे काढले आणि मारलेल्या हरणाच्या रक्तात बुडवले आणि प्रधानाकडे दिले. म्हणे जा घरी निरोप द्या. प्रधानजी रडतच आला तो रंगात कपडे घेऊन. राणीने पाहिलं. म्हणे काय? म्हणे आम्ही शिकारी करता गेलो होतो, तो वाघाने राजावर हल्ला केला आणि राजा जागीच गतप्राण झाला. हे त्याचे कपडे. आता ती पिंगला खरी पतिव्रता. माझा पती शिकारीला गेला असता गतप्राण झाला, मग मी कशाला जगू? म्हणून सरण रचलं स्मशानात. त्याच्यावर ते कपडे ठेवले आणि ती पिंगला त्याच्या बरोबर सती गेली. ज्या काळात संध्याकाळी हा भर्तृहरी परत आला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण केलेली चेष्टा पण अंगलट आलेली आहे. जिची परीक्षा पाहायला गेलो ती उत्तीर्ण तर झालीच, पण जीव दिला तिने. राजा आता त्या पिंगले करता वेडा झाला. राजमहालात गेला नाही, स्मशानात गेला आणि त्या पिंगलेच्या चितेजवळ बसून रडायला लागला. नुसता चितेजवळ बसून नाही, पुन्हा पुन्हा चितेत बसून रडायला लागला. ती राख अंगाला लावायचा आणि माझी पिंगला म्हणून रडायचा. अशी पिंगला पुन्हा भेटायची नाही. फार जीव घालीत होती, फार गोड बोलत होती. बरंच काही त्यात तुम्हाला सगळं चांगलं पाठ आहे. बरंच काही कौतुक त्याने केलं. आणि मग राजा रडत राहिला. आता 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, महिना, 2 महिने. बायको मेल्यास किती दिवस रडत असतो माणूस साधारण? म्हणजे तुम्ही अनुभवेत म्हणून तुम्हाला विचारायला. म्हणजे तुमचं पाहिलंय मी. एखादा 2 दिवस रडेल, 4 दिवस रडेल, दुसरी करायची तयारी करेल लगेच. पण तो भर्तृहरी इतका प्रेमात विरक्त झाला, म्हणजे अनुरक्त झाला त्या प्रेमात, की तो सलग 12 वर्ष स्मशानात राहिला. राज्यात येईना, स्मशानातच राहायचा. तिथलीच राख लावायचा अंगाला, तिथलंच पाणी प्यायचा. कोणी नैवेद्य पिंडदान केलं की तिथलंच खायचं आणि माझी पिंगला म्हणून रडायचा. 12 वर्ष गेले तब्बल. आता शरीर तोपर्यंत कृश झालं. एके दिवशी गुरु गोरक्षनाथ नगरीतून चालले होते, उज्जैनी मधून. त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं, का रे तुमचा राजा कुठे आहे? एकाने सांगितलं बायकोसाठी वेडा झाला आणि स्मशानात रडत पाशी. गोरक्षनाथ म्हणजे तुमच्या राजाला घेऊन येतो, थोडं थांबा. निघाले. जाता जाता गोरक्षनाथ एकनाथ महाराजाच्या घरी गेले. कुठल्या पैठणच्या नावे? शेळगावच्या. आणि जाता जाता महाराजाच्या घरून एक गाडगं घेऊन गेले गोरक्षनाथ. असं ते मस्त सजवलेलं गाडगं, रंगीबेरंगी गाडगं. नाव दिलं त्या गाडग्याला बाटली. नवनाथ ग्रंथ वाचत असाल तर त्याच्या शब्दाला आहे बाटलीच. आणि ती बाटली अशी काखेला घेतली, खापराची बाटली, ते गाडगं. आणि गोरक्षनाथ गेले स्मशानामध्ये. आता तो भर्तृहरी रडत बसला होता. त्याच्या समोरून 2-3 चक्रा मारल्या. 3ऱ्या 4थ्या चक्रेला ठेस लागल्याचं नाटक केलं, खाली पडले. खाली पडल्याबरोबर ते गाडगही खाली पडलं आणि फुटलं. आता गाडगच ते फुटणारच, पण जसं फुटलं तसं मोठ्याने रडायला चालू केलं. माझी बाटली फुटली. फार चांगली होती, फार आशा करत होती, फार थंड पाणी करत होती, इतकी चांगली डिझाईन काढलेली अशी बाटली आता मला मिळेल का? मोठ्यानं छाती बडून रडायला चालू केलं. त्या भर्तृहरीने पाहिलं, ए मूर्खा, काय रडतो? रडू नको म्हणले. अशी 1000 बाटली आमच्या कुंभारवाड्यात मिळतात, जा घेऊन ये जा. गोरक्षनाथ उठले. राजा, असल्या 1000 बाटल्या तुझ्या कुंभारवाड्यात मिळतात, पण तुझ्या बायको करता रडतो ना, तशा 1000 पिंगला आमच्या योगात तयार होतात. 12 वर्ष रडत होता. पटकन उठला आणि कपडे झटकिले. जवळ जाऊन उभारला. काय म्हटलं महाराज? राजा, अरे हे गाडगच फुटणारच. गाडगच फुटण्याकरता बनत असतं. काय म्हणतोय मी? जन्माला काय तो माणूस, तो मरण्याकरताच. तो जन्माला आलाय म्हणजे मरणारच. तसं गाडग झालंय म्हणजे कधी ना कधी फुटणारच. तू एका गाडग्या करता मी रडतो, एका बायको करता 12 वर्ष रडतोस. अशा 1000 बायका तयार करेल. झोळीत हात घातला. संजीवनी मंत्राचा प्रयोग करून भस्म फेकल्याबरोबर 1000 पिंगला तयार केल्या. घे म्हणे, याच्यातली कोणती आहे तुझी? घेतली असेल काय? नाही हो. आता वैराग्य आलं, लक्षात आलं महाराज, याच्यातली एखादी घेतली असती, पण गाडग्यासारखी ती सुद्धा कधी ना कधी जाणारच आहे. आणि मग कशाला घ्यायची आता? नाही महाराज, आता माझ्यावर कृपा करा. आता बारीक आहे का? राजा भर्तृहरी
पण गोरक्षनाथाच्या एका उपदेशाने राज्याचा वैभवाचा त्याग केला आणि राजा भर्तृहरी नाथ पंथातला गोसाई साधू झाला. नाव झालं भर्तृहरी नाथ. त्याची समाधी आपल्या जवळ इथे हरंगुळला. हे कशा करता सांगितलंय? राजा असलेला माणूस पण एका उपदेशाने बुद्धी बदलली तो साधू झाला. याला म्हणतात उपदेशित ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. मग परत ऐका आता. एक असतो स्वाभाविक ज्ञान, एक असतं प्रासादिक ज्ञान आणि तिसरं असतं उपदेशित ज्ञान. आणि मग उपदेश चांगल्याचा ऐकला की बुद्धीत बदल झाल्याशिवाय राहत नाही. उपदेश चांगल्याचा ऐकला पाहिजे. जे आपल्याकरता चांगलं आहे, जे हिताचं आहे ते घेतलं पाहिजे. तुकोबाने जगाकडे पाहिलं आणि विचार आला की बाबा रे, यांचं हित झालं पाहिजे, यांचंही कल्याण झालं पाहिजे. तुकोबराच्या मुखातून उपदेशपर शब्द निघाले. बाबांनो, जन्माला आलात ना, जन्माचं सार्थक व्हावं असं वाटतंय ना, मग एकच करा, एकच करा. उगी प्रपंचाची आठवण करत बसू नका. आठवण करायची असेल देवाची करा. महाराज कशाने होईल आठवण? काहीही करा, काहीही करा. आठवे देवा तो करावा उपाव. 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 करते जीवाव खटपट. करते जीवाव खटपट. होई बाजागा, होई बाजागा, होई बाजागा, होई बाजागा. रते देवा खटपट. रते देवा खटपट. होय बाजागा, होय बाजागा, होय बाजागा, होय बाजागा. आठवे देव तो करावा उपाव. येरवाली पाव खटपटा. यरते जीवाव खटपटा. यरते जीवाव खटपटा. आठवे देव तो करावा उपाव. येरते देवाव खटपट. येरते देवाव खटपट. येरते देवाव खटपट. काय करावं महाराज? आम्ही एकच करा. आठवे देव तो करावा उपाव. परत ऐका बरं का. हा उपाय करा असं नाही सांगितलं. उपाय करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. काही हे करा, पण त्याने तुम्हाला देव आठवला पाहिजे. म्हणजे सरळ सोपं आहे बरं का. ज्याने देव आठवतो तो परमार्थ, आणि ज्याने देव आठवत नाही ती खटपट. अभंगात शब्द घातलाय, एर त्यजीवाव खटपटा. त्या खटपटा त्यागा, करू नका. ज्याच्या देव आठवेल ते करा. ज्याच्या देव आठवत नाही ते करू नका. म्हणजे सरळ सोपं आहे. ऐका आता. तुम्ही शेतात काम करत असाल पण देवाला आठवत असाल तर परमार्थ. तुम्ही तुमचा व्यापार उदीम करीत असाल पण देवाला आठवत असाल तर परमार्थ. तुम्ही खून करत असाल पण देवाला आठवत असाल तर परमार्थ.
हे माझं नाही, हे शास्त्रवचन आहे. एकाने मांसच विकलंय पण देवाची आठवण करून विकलं परमार्थ. एकाने शेतीच केली पण देवाची आठवण करून केली परमार्थ. काकाने गाडगे मडकेच घडवले पण देवाची आठवण करून केलं परमार्थ. आमच्या जनीने गौऱ्या थपल्या पण देवाची आठवण करून परमार्थ. याच्या विरोधात आहे का? याच्या विरोधात आहे का? देवाची आठवण करून जे जे करता तो परमार्थ आणि देवाला विसरून जे करता ती खटपट. सोपं आहे. तुम्ही भजन करत असाल भजन, पण भजन करताना देवाची आठवण नसेल भजन भजन नाही, खटपट. कीर्तन करत असाल कीर्तन, पण कीर्तनात देवाची आठवण नसेल कीर्तन नव्हे, ती खटपट. दिंडीत जाता 22 दिवस पण देवाला न आठवता घरची म्हैस आठवत असाल तर दिंडी नव्हे, खटपट. हे कळतंय ना तुम्हाला? हे अगदी सोप्यातलं सोपा सिद्धांत आहे. आता याला दुजोरा देतो नाथाच्या भागवतातल्या ओवीचा. सोपं उदाहरण आहे, मला वाटतं बहुतेक सांगितलं असेल मागे. नाथ महाराज असं म्हणाले, एक स्त्री आपल्या मालकाची सेवा करते. एक स्त्री आपल्या मालकाची सेवा करते. ती त्याचा स्वयंपाक बनवते, ती त्याचे कपडे धुते, ती त्याला जीव वाढते, ती त्याचे हात दाबते, पाय दाबते, डोकं दाबते, गळा नाही दाबीत. ती मालकाची सगळी सेवा करते. बारीक आहे का बरं का? सगळी सेवा करते, पण बारीक आहे का? ती मालकाची सगळी सेवा करते, पण जर ती स्त्री चित्ताने परपुरुषाचा विचार करत असेल तर तुम्ही तिला पतिव्रता म्हणाल का? अहो, सेवा करते ना ती, स्वयंपाक बनवते ना ती, पण सेवा करून सुद्धा जर ती मनानेही दुसऱ्याचं चिंतन करत असेल तर ती जशी पतिव्रता नाही. नाथ महाराज म्हणाले तसंच कीर्तन करून, भजन करून, माळ घालून, दिंडी करून जर संसाराची आठवण करत असाल तर आपल्याला भक्त म्हणावं काय? हे माझं नाही, ओवी काळजात लक्षात ठेवून जा, अगदी हृदयात लिहून जा. नाथ महाराज असं म्हणाले, चित्त तिचे परपुरुषी, मिथ्या लुडबुडी निजपती पाशी, ती पतिव्रता नोहे जैशी, जाण भक्ती तैशी व्यभिचारी. नाथ महाराज म्हणाले, सेवा करून जर परपुरुषाचं चिंतन करत असेल तर तो व्यभिचार आहे. तसं कीर्तन भजन दिंडी नामचिंतन करून जर संसाराचीच आठवण असेल तर हा सुद्धा व्यभिचारच आहे. विठ्ठल हात जोडून विनंती आहे म्हणून एर त्यजीवाव खटपटा सोडून द्या. रिकाम्या खटापटा करू नका. जिथे देव आठवेल ते करा. आता पुन्हा शंका, महाराज कशाने आठवेल देव ते सांग. माझ्या अभ्यासात देव आठवण्याचे 5 उपाय आहेत. 5 ठिकाणी देव आठवतो. आता याच्यापेक्षा 6वा कोणाला आठवत असेल तर दंडवत आहे तुम्हाला, पण 5 माझ्या अभ्यासात आहे. कशा कशाने आठवतो ऐका देव. एक उपाय आहे महाभारतात, एक आहे तुकोबराच्या गाथ्यात, आणि 3 उपाय आहेत विचारसागरामध्ये. परत ऐका, एक उपाय महाभारतातला आहे, शेवटच्या सर्गातली कथा आहे. कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं, कौरव मारल्या गेले, पांडव विजयी झाले, आणि भगवान कृष्ण कन्हैया पांडवाचा निरोप घेऊन हस्तिनापुराहून द्वारकेला निघाले. येतो बरं का, माझं काम झालंय आता. आणि जाता जाता भगवान कुंतीला भेटायला गेले. आत्या येतो आता. कुंती म्हटली देवा जायचंय. आता जाताना जेव्हा कोणी जायचंय म्हणतं तेव्हा काहीतरी अडचण असते. देवाने विचारलं काही द्यायचंय का? विचारता त्या अर्थी काही पाहिजे का? कुंती म्हटली देवा मी मागेल ते देणार का? म्हणे हो तुम्ही मागेल ते देणार. काय द्यायचं? देवा जगातलं सगळं दुःख मला दे. देवही आश्चर्यचकित झाला. आता कोणी पैसे मागाले, कोणी गाडी मागाले, कोणी बंगला मागाले. कलियुगात लोक बायको मागाले देवाकडे, आणि तुम्ही दुःख मागता. हे काय कमाल आहे? नाही देवा मला दुःखच दे. का बरं? पण देवा सुखामध्ये तू आठवत नाहीस आणि दुःखात तुझा विसर पडत नाही, आणि तुझा विसर पडू नये याच्या करता मला दुःख दे. अर्थात
देव आठवण्याचा हा पहिला उपाय आहे. दुःख दुःखात देवाची आठवण होते. विठ्ठल विठ्ठल आणि महाराजांनी उपायाचं स्वातंत्र्य दिले. आठवे देव तो करावा. तुम्ही कुठलाही उपाय करा पण काय आठवलं पाहिजे? देव आठवला पाहिजे. मग दुःखात देव आठवतो. पुढे आहे का हा पहिला उपाय आहे. दुसरा उपाय केलाय तुकोबानी गाथ्यामध्ये. तुकोबाने म्हणले हे देवा मला केवळ आणि केवळ साधूची संगती दे. का बरं? देवा साधूच्या संगतीत तुझा विसर पडत नाही, तुझी आठवण राहते. संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी जीवा पूर्वी देवा मनोरथ. देवा तुझा विसर पडत नाही, तुझी आठवण होते. साधूच्या संगतीत हा दुसरा उपाय आहे सत्संगती. आणि 3 उपाय आलेत आता विचार सागरामध्ये. परत ऐका कशा कशाने आठवतो देव. 6व्या तरंगातली गोष्ट आहे. पहिली गोष्ट सांगितली चिंतन, दुसरी गोष्ट आहे संबंध आणि तिसरी गोष्ट आहे सादृश्यता. या 3 गोष्टीने देव आठवतो. आता परत ऐका. पहिली गोष्ट आहे चिंतन. सारखं त्याचं चिंतन करा. विठ्ठल 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 म्हणा. राम 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 म्हणा. त्या म्हणण्याने त्याचं चिंतन होईल. देव विसरणारच नाही. आठवायची काय गरज आहे? चिंतने चिंतने तद्रुपता अशी अवस्था प्राप्त झाल्यास देवाला आठवण्याची गरज पडत नाही. देवाच्या आठवाचा तिसरा उपाय आहे चिंतन. पुढे ऐका. चौथा उपाय आहे संबंध. म्हणजे तुम्ही देवाशी संबंध जोडा. उगी संसारात याला त्याला माझं म्हणू नका. मला या संसारिकाची कीव येते कधी. कोणालाही माझं म्हणत बसतात. कोणालाही. म्हणजे जर बस स्टँडवर बसले गप्पा मारत मारत मग कुठल्या गावचे? शेळगावचे का? माझं माहेर तिकडचंच आहे. बरोबर आहे ना? आणि मग इथून सुरुवात होते ते कुठपर्यंत जातात हे काही सांगायला. संसारात कोणाशीही नाते जोडता. बर जोडी नात का? संसारातले नाते तरी काय सुखाची का? ते स्वार्थाने बरबटलेले. उगी देता घेता म्हणून संसारात नातं. जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. हा तुम्ही देणं घेणं बंद करा. तुम्हाला कोणी विचारत नाही संसारामध्ये. आणि मग संसारात काय लोकांना नाद आहे गाड्या. उगीच कोणाला तरी भाऊ म्हणायचं, उगीच कोणाला तरी बहीण म्हणायचं, उगीच कोणाला तरी मामा म्हणायचं, उगीच कोणाला तरी काहीतरी. आता यंदा एक नवीन नातं ऐकलंय मी. म्हणजे जुने नाते 2 होते. पहिले गुरु भाऊ आणि गुरु बहीण असं नातं होतं. आता नवीन आलं यंदा गुरु मामा. म्हणजे आता यंदा 2-3 लग्नाला जायचा योग आला. तुमचा सक्का भाऊ दिसत नाही. नाही म्हणजे ते आम्ही बोलत नाहीत. आणि मग नवरदेवाच्या माग म्हणजे हाय आमचा गुरु भाऊ. नवरदेवाचा गुरु मामा उभा राहील. मला कधी कधी या लोकांची कीव येते. अरे राजा हो कशाला? कोणी सांगितलं उठा ठेवा करायला? मी बैरागी परंपरेचा संन्यासी. आमची गादी आहे, मठाची परंपरा आहे आमच्याकडे. आमच्याकडे आता लोक येतात शिष्य व्हायचंय. पण माझी सक्त ताकीद आहे. पहिली नियमावली आमच्याकडे माळ घालावी लागेल. आणि दुसरी नियमावली आहे गुरु भाऊन गुरु असली गलिच्छ पद्धत निवडली जाणार नाही. येथे कोणी गुरु भाऊ नाही कोणी गुरु बहीण नाही. जो असेल तो परमात्मा म्हणजे असेल ते आपलं चिंतन. आता तुम्ही म्हणाल हे असं कसं म्हणताय तुम्ही? हे कॅमेऱ्या समोर म्हणतोय मी. अहो फार गलिच्छता याच्यामध्ये. आता हे पुन्हा सांगितलं असं तुम्हाला पण तुम्ही कीर्तन झाल्यावर भेटा हे सांगतो तुम्हाला. हा बाबा 12 वर्ष सख्या बहिणीला बोलत नाही आणि गुरु बहिणीला दिवाळीला हुडकीत बोंबलं छिंडतो. आता हे काय सांगायचं तुम्हाला कीर्तना? ती बाई सख्या भावाला बोलत नाही, भाषेच्या लग्नाला जात नाही, पण गुरु भाऊ म्हणलं की दिवाळीला हुडकी छिंड ती बोंबलं देतात. ते काय सांगायचं का तुम्हाला? हे फार अवघड आहे महाराज या गोष्टीत. उगी कोणाला तरी भाऊन कोणाला तरी बहीण म्हणू नका. हे पहा संबंध जोडायचा असेल ना फक्त आणि फक्त देवाशी जोडा. आई म्हणायचंय ना म्हणा ना देवाला. बाप म्हणायचंय ना म्हणा देवाला. बहीण म्हणायचंय म्हणा देवाला. भाऊ म्हणायचंय म्हणा ना देवाला. मामा म्हणायचंय म्हणा देवाला. चुलता म्हणायचंय म्हणा देवाला. हे माझं ना हे तुकोबाच आहे. तुका म्हणे विठ्ठल माय बाप. बस देवा जे काही असेल ते तूच आहे माझं. विठ्ठल माय बाप. हा हे बघा नाटक पाहिजे. विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगनिया निघाता विठ्ठल व्यतार नाही गोता तुका मर्यादा नाही दुसरे
विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विण चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे बाप म्हणायचं त्याला म्हणा आई म्हणायचं त्याला म्हणा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू भाऊ नदीचा जे म्हणायचं त्याला म्हणा ना नातं जोडायचे जोडा ना देवाशी. वारकरी संप्रदायातलं मोठं नाव आहे तुकाराम बाबा जेऊरकर, ऐकलं असाल कधी तर. आम्ही बाबांना भेटायला गेलो. सहज बाबांना आम्ही वाट लावताना बाबा आम्हाला मी विचारलं बाबा हे कशाचं मंदिर बांधलंय. त्यांच्या मुखातले शब्द ऐका. ते म्हटले महाराज हे हनुमान दादाचं मंदिर आहे. कोणाचं? हनुमान दादाचं. म्हणजे मंदिर होतं मारुतीचं. हो ते हनुमंताचं म्हणले असते पण म्हणले काय हनुमान दादाचं. म्हणजे त्यांनी मारुती बरोबर भावाचा संबंध जोडला. ते आता जेव्हा जेव्हा दादा शब्द मुखातून काढतील ना तेव्हा तेव्हा आठवण कोणाची होईल? मारुतीची होईल. याला म्हणायचं संबंध जोडणं. आम्ही जर विचारलं ना कुठे रे, मी मारुतीच्या पारावर आहे, जणून होईन मारुती एका वर्गात. संबंध देवाशी जोडला. त्यांनी मुक्ताईचं मंदिर बांधलं. बाबा हे कशाचं मंदिर आहे? बाबा म्हटले महाराज हे मुक्ताई दिदीचं मंदिर आहे. त्यांचे शब्द आहे. त्यांनी मुक्ताबाई बरोबर बहिणीचा संबंध जोडला. ते म्हणाले दिदी शब्द जेव्हा ऐकतो ना तेव्हा मला मुक्ताबाईच आठवत आहे. याला म्हणायचं संबंध जोडायचा असेल देवाशी जोडा. उगी याच्या त्याच्याशी संसारात कोणाशीही संबंध जोडून का गरज नाही. मानवाने संबंध पाहिला पाहिजे पण कुठे मुलगी देताना आणि मुलगी करताना बस. एरवी कुठेही संबंध माणसाने पाहायचा नसतो. एरवी माणसाने संस्कार माळ परमार्थ पाहायचा असतो. पण आता आम्हाला कीर्तनकाराची सुद्धा जात पाहायची सवय लागलेली आहे. म्हणजे आता मी सगळ्याला सामायिक धरून बोलायला लागलो बरं का. हे फार कठीण झालं आता. असो रामकृष्णारी मुद्द्याचा आहे का? चिंतनाने देवाची आठवण, संबंधाने देवाची आठवण. तिसरी गोष्ट आहे, पाचवी गोष्ट आहे विचारसागरातली. म्हणजे विचारसागरातली तिसरी आपल्या उपायातली पाचवी सादृश्यता. म्हणजे काय? त्याच्यासारखी दिसणारी प्रत्येक गोष्ट पाहिली असता आठवण देवाची करा. म्हणजे सोपं उदाहरण घ्या. समजा तीर्थयात्रेला जायचं, पिशवी भरली, परळीच्या रेल्वे स्टेशनला जाऊन बसला. फलाट क्रमांक 1 वर गाडी येणार होती. 1 वर जाऊन बसला होता. 4 वाजता गाडी येणार होती. 3 वाजला होता. 1 तास गाडी यायला वेळ आहे. आणि बसल्या बसल्या इकडे तिकडे पाहता पाहता समोरच्या फलाटावर आपला भाऊ दिसला. शेजाऱ्याला सांगितलं पिशवी सांभाळा बरं एवढी. आणि का? आमचा दादा दिसायला भेटून येतो. शेजारी म्हटला तुमचा दादा शेळगावात, इथं कशाला रेल्वे स्टेशनवर? नाही हो बघा ना, म्हणजे त्याच्यासारखं धोतर दिसायले, त्याच्यासारखी टोपी आहे, त्याच्यासारखीच उंची दिसते, चालतो त्याच्यासारखाच. पाठीमागून पाहिले मला वाटले आमचा दादाच आहे. आलोच भेटून. पायऱ्या चढून वर गेला, उतरून पलीकडे गेला. ज्याला दादा म्हणत होता त्याच्या जवळ गेला, पाठीवर थाप टाकली, ए दादा. त्याने मागे वळून पाहिल्याबरोबर क्षमा करा तुम्ही नाही, मला वाटलं माझा दादा. अहो तुमच्यासारखा चालतो, तुमच्यासारखं धोतर, तुमच्यासारखे कपडे. दुरून पाहिलं आणि मला त्याचीच आठवण आली. बघा दृष्टांत संपलाय माझा. मला तुम्हाला आता विचारायचंय, पाहतोय रेल्वे स्टेशनवरच्या माणसाला पण आठवण कोणाची करतो? घरच्या दादाची, भावाची. बरोबर आहे ना? पाहतोय रेल्वे स्टेशनवरच्या माणसाला, आठवण करतो दादाची. बस याला म्हणायचं सादृश्यता. जगात कोणालाही पहा पण आठवण आमच्या देवाची करा. पहा ना, या टाळ करायला पाहिलं असता म्हणा माझ्या देवाने यांना टाळ वाजवायला शिकवलं. वा काय सुंदर वाजवतात हे माझ्या देवाचे. एखादा गात असेल चांगला म्हणा ना, याला गायला आमच्या देवाने शिकवलं, हा काय सुंदर गातोय, हा गात नाही आमचा देव याला गायला लागतोय असं म्हणा. एखादा कीर्तनकार चांगलं बोलतोय, कीर्तनकाराकडे आठवण करू नका, आठवण देवाची करा. हा इतका चांगलं बोलतोय, याला बनवणारा माझा परमात्मा किती चांगला बोलत असेल. अर्थात आठवण देवाची करा. स्त्री पहा, पुरुष पहा, लहाना पहा, मोठा पहा, गरीब पहा, श्रीमंत पहा, ज्याला ज्याला पहाल. अजून सोपं करतो, जगात जे जे चांगलं दिसतंय ना ते माझ्या देवाचं आहे असं म्हणा. सादृश्यता. जे चांगलं दिसतंय ते कोणाचं आहे? हे माझ्या देवाने निर्माण केले. अशी आठवण देवाची करा. सादृश्यता. तुम्हाला उदाहरण सांगतो. उत्तरेतलं उदाहरण आहे. साधू झाले रेहमान प्रभू नावाचे. उत्तरे साधू झाले रेहमान प्रभू. रस्त्यानं चालले होते रेहमान प्रभू. एके दिवशी चालता चालता 16 वर्षाचा मुलगा समोरून येत होता. पळत गेले आणि त्या मुलाला मिठी मारली, मोठ्यानं रडायला लागला.
लोक गेले, महाराज सोडा त्या मुलाला. का रडता महाराज? रहमान प्रभू रडता रडता म्हणाले, हा जर इतका सुंदर असेल तर याला निर्माण करणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल. पाहतायत रस्त्यावरच्या 16 वर्षाच्या मुलाला, पण आठवण करतायत देवाची. याला म्हणायचं सादृश्यता. जगात असं बरं का बरंच आहे. स्वामी विवेकानंद तुम्हाला माहित असतील. विवेकानंदाच्या गुरुजीचं नाव आहे स्वामी रामकृष्ण परमहंस. कालिका मातेचे उपासक होते कलकत्त्याला. आकाशामध्ये काळे ढग जमा झाले की रामकृष्णाला भाव समाधी लागायची. एका सज्जनाने विचारलं, महाराज आकाशातले काळे ढग पाहून तुम्हाला समाधी लागते? रामकृष्ण म्हटले, दादा काळे ढग पाहून मला समाधी लागत नाही. माझी काली माता या रंगाची आहे हे आठवण करून मला समाधी लागते. काय भाव आहे हो? पाहतात आकाशातल्या काळ्या ढगाला आणि आठवण करतात कालिका मातेची. याला म्हणायचं सादृश्यता. आम्ही वारकरी कपाळावर बुक्का लावतो. का लावतात बुक्का माहित आहे? आमच्या कपाळावरचा काळा बुक्का पाहून आमच्या विटेवरचा काळा मालक आठवला पाहिजे. याला म्हणायचं सादृश्यता. आम्ही बुक्का पाहतो, नको ते काळा आम्हाला आठवते, देव आठवतच. सादृश्यता. जगात जे चांगलं आहे ते माझं आहे असं म्हणतात. आमच्या मठामध्ये आमच्या नित्यपूजेची मूर्ती आहे. आम्ही तिला मालक म्हणतो. मालक देव म्हणत नाही, मालक म्हणतो. म्हणताना नेहमी असं म्हणतो, का रे मालकाची पूजा झाली का? मालकाचा नैवेद्य झाला का? मालकाचा पोशाख झाला का? आता गादीवर सांगतोय, जेव्हा जेव्हा मालक शब्द माझ्या कानावर येतो ना, तेव्हा तेव्हा आमच्या देवघरातला पांडुरंगच मला दिसतो. बघा सादृश्यता. आमच्या मठात वारकरी मोटरसायकल आहे. त्या मोटरसायकलचं नाव महाराज वारकरी आहे. तिच्यावर रेडियमच लिहिले वारकरी. आमच्या गाडीचं नाव आहे वारकरी. आम्ही कधीच म्हणत नाही मोटरसायकल आणा करा. आम्ही म्हणतो वारकरीला घेऊन या. महाराज आलेत कॅम्पवर, वारकरीला पाठवान घेऊन या त्यांना. अर्थात सादृश्यता. ह्याला फार मोठा अट्टहास करावा लागत नाही. हा सहज घडणारा परमार्थ आहे. सादृश्यतेने देवाची आठवण होते, संबंधाने देवाची आठवण होते, चिंतनाने देवाची आठवण होते, साधूच्या संगतीने देवाची आठवण होते, आणि जीवनात दुःख आलं की देवाची आठवण होते. असे देव आठवण्याचे 5 उपाय माझ्या अभ्यासात आलेत. महाराज म्हटले, याच्यातला कोणताही उपाय करा आणि देव आठवा. एरवी बाजू टाकून द्या. एरवी करता खटाटोप करू नका. बाबा हो, आता तरी जागे व्हा, आता तरी जागे व्हा.
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई होई बा जागा होई बा जागा वाव गा 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 शिनशील. परत ऐका, दोन वेळेला शब्दाला होई बा जागा. कोणी म्हणेल दुरुक्ती दोष आहे. दुरुक्ती नव्हे, दोन्ही वेळेचा अर्थ वेगवेगळा आहे. पहिला जो जागा लिहिलाय तो आहे अज्ञानातून जागा होण्याकरता. कशातून जागा व्हायचंय? अज्ञानातून जागा व्हायचं. परत ऐका बरं, काही जबाबदारी नाही का. पहिला जागा आहे अज्ञानातून जागा होण्याकरता. अज्ञानातून जागा झाला की होतो ज्ञानी. काय होतो? अज्ञानातून जागा झाला म्हणजे काय झाला? ज्ञानी झाला. वा वा. परत ऐका बरं का. आता पहिला जागा अज्ञानातून जागा होण्याकरता झाला, जागा झाला, ज्ञानी झाला. पण माणूस ज्ञानी झाला की पुन्हा झोपतो तो अहंकारामध्ये. कुठं झोपतो? अहंकारामध्ये. मग आता पहिला जागा अज्ञानातून जागा होण्याकरता, तर दुसरा जागा अहंकारातून जागा होण्याकरता. होई बा जागा होई बा जागा वाव गा का गा शिनशील. शिनू नका, दुसरीकडे भटकू नका, जागे व्हा जागे व्हा. अहंकारामध्ये तर अजिबात बुडू नका. का बरं महाराज? महाराज म्हणले हे घातक आहे. म्हणजे सोपं करतो ऐका. अभंगामध्ये ज्ञानी शब्दाला नाही, अभंगा शब्दाला आहे जाणीव. काय शब्द आहे? जाणता. कारण आपल्याकडे ते दोन अर्थी शब्द आहेत. जाणता म्हणजे ज्ञानी, नेणता म्हणजे अज्ञानी. तसं जाणीव म्हणजे ज्ञान आणि नेणीव म्हणजे अज्ञान. बरोबर आहे ना. अभंगात ज्ञानी शब्दाला नाही, अभंगा शब्दाला जाणीव. महाराज म्हणाले बाबा हो, तुम्हाला माहित नाही रे, या अज्ञानाच्या मागे मोठं वजन आहे. अज्ञानाच्या मागे मोठा भार आहे. कशाचा भार आहे? तो अहंकाराचा भार आहे. तुमच्या जवळ तळ आहे का इथे एखादं? कुठे तळ? जवळ पाणी पाणी नाही अंदा. बरं होते काय आता येईल. आता तळ्यात जर पाणी असेल आणि तळ्यातून पलीकडे जायचं असेल तर कंबरेला दगड बांधला पाहिजे. बरोबर आहे ना? नाही मग काय बांधलं पाहिजे? भोपळा बांधला पाहिजे. वा वा, चांगलं आहे बरं का. दगड बांधला तर काय होईल? बुडेल. बस. अगदी मला हेच तुम्हाला सांगायचं की बाबा हो, भवसागरातून पलीकडे जायचं असेल तर भाव आणि भक्ती नावाचा भोपळा बांधा. अहंकाराचा दगड बांधू नका. जर अहंकाराचा दगड बांधाल तर बुडाल. महाराज म्हटले असे बुडाल की पुन्हा कधीच वर येणार नाही. महाराजांचे शब्द तिसरं चरण आहे जाणीवेच्या भारी. भवाची डोही बुडशितो कै निगशिणा. एकदा बुडशील पुन्हा येणार नाही. काही साधक मंडळी तुकोबाला म्हणाली महाराज हे तुम्ही आतापर्यंत सांगितलं हे सगळं आम्हाला कळालंय, पण हे जरा जड वाटायला. सोपं सांगा ना महाराज की आम्हाला देव कशाने प्राप्त होईल. महाराज म्हणजे देव भेटावाशी इच्छा आहे, देव मिळावा असं वाटतंय, देवाला भेटावं असं वाटतंय. हो मग एकच कर, मनामध्ये भाव धर, भावाने देव पावेल. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे भाव, तुका म्हणे देवा पावसील भावे. 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 जाणतात ठावे काही नव्हे. जाणतात ठावे काही नव्हे. होई बाजागा, होई बाजागा, होई बाजागा, होई बाजागा. जानतात ठावे काही नव्हे. जानतात ठावे काही नव्हे. होई बाजागा, होई बाजागा,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे देवा पावशील भावी जाणता ते ठावे काही नव्हे होई बा जागा वावगा कागा शिनशील शिनू नको जागा हो देवाला भावाने जवळ करता येईल हे ज्ञानाला कळत नाही बरं का जाणता ते ठावे काही नव्हे हे ज्ञानाला कळत नाही भक्त जो आहे त्यालाच हे कळतंय म्हणून भक्त व्हा देव आठवेल असा काही उपाय करा जागे व्हा अशा अर्थाचा 4 चरणाचा भंग सेवेकरता घेतला होता मला वाटले पोटापुरतं झालंय आता यथामथी यथा अवकाश ही सेवा भगवान विष्णू परमात्म्याच्या ज्ञानोबा तुकोबा गुरुवर्याच्या चरणी समर्पित करू ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत ते श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पांडुरंग वेंकोबा गड्डिमे यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करू त्यांच्या जीवात्म्यास परमात्म्याने चिर शांती प्रदान करावी अशी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतोय ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय महाराज विचारिला अधिकार मी आपुला राघवे
तारका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवाधी देवा कृपाळवादी केशवा आनंदा महानुभवा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रम अगाये सगुणा निर्गुणा जगत मिथ्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण कृपा आला लोटांगणी ठाव द्यावाची चरणी हेची करीतसे विनवणी बंधने सोडवावी सकळ देवाधी देवा कृपाळवादी केशवा आनंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा रखबाई ठोका रखबाई ढोल रुक्माई रूपा रखबाई ठोका रखबाई ढोल रुक्माई रूपा हीच व्हावी माझी जन्मो जन्मे तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकून हरी संत संग सर्व का अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करे वारी चुकून चंद्रभागेशना तुका मागे हे चिरा पंढरीचा वार करे वारी चुकून अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझे कल्पनेचे बाजानो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझ्या विश्वासा भाविका नामामुळे तयासावे कल्याण जामुखी निदान पांडू मागणते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संदाशी निरवी हेची मज देई आणि कधी जे काही न मागो देवा का म्हणे आता उदार तू होई देवी मज पायी संता मंडळी इकडे लक्ष द्या. गावून आले सर्व पाहुणे मंडळी, भजनी मंडळी, सर्व गावातील महिला मंडळी या सर्वांनी सभागृहामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 मंडलिक विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम महाविष्णू भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महारुद्र भगवान की जय. सगळ्यांनी आता पाहुणे मंडळी, स्त्रिया मंडळी, गावातील मंडळी यांनी सगळ्यांनी सभागृहामध्ये भोजनासाठी सगळ्यांनी जायचं, कोणी घरी जायचं नाही.